नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 नोव्हेंबरच्या भागामध्ये पार्थ आता काव्याला विचारतो, तुम्हाला काउन्सिलरला भेटायची एवढी घाई झालेली आहे, तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? तर तेव्हा काव्या थोडीशी गडबडते. तर पार्थ परत विचारतो, म्हणजे नको आहे का डिवोर्स? परत विचारतो, हवा आहे का? तर काव्या म्हणते, अहो देशमुख, तुम्ही हे काय प्रश्न विचारताय? मी फक्त एवढंच म्हणते की ठरलेल्या तारखेला आपण भेटलं पाहिजे त्यांना, महिन्याचं महिन्याला, आणि उगाच आपण कशासाठी नियम मोडायचे, इतकंच आहे तेवढं. तर पार्थ तिला म्हणतो, भेट नंतर सुद्धा होऊ शकते, तुमची प्रिलिम्स आलेली आहे ना, परवा प्रिलिम्स आहेत का नाही, तुम्हाला जेवायलाही आता वेळ नाहीये अभ्यासामुळे, बरोबर ना? मग काउन्सिलरला भेटण्यात वेळ का घालवायचा आहे, बरोबर आहे ना, पटते ना तुम्हाला, असं तो विचारत असतो. आणि तेव्हा काव्या आता दुसरीकडे आपलं चेहरा वळवते आणि मनात म्हणते, काउन्सिलरला भेटल्यानंतर मनातले सगळे प्रश्न मोकळे होतील, आणि हा बोका काही ऐकतच नाहीये, असं ती मनात बोलत असते. तर पार्थ तिला चक्क म्हणतो, सगळं ऐकतोय मी. आणि तेव्हा काव्याला तर धक्काच बसतो. तर पार्थ सांगतो, तुम्ही आता जे काही मनामध्ये बोलला ना, ते सगळं काही ऐकायला आलेलं आहे मला. आणि असं आता या दोघांचं बोलणं चालू असतं, इतक्यातच आता तिथे नंदिनी येते आणि दरवाजातूनच विचारते, सॉरी मी डिस्टर्ब तर नाहीये ना करत? तर काव्या तिला म्हणते, अगं नाही ताई, तू ये ना आत. तर नंदिनी सांगते, नाही, मी आपलं ना आईने जेवायला वाढलेलं आहे ना, त्यामुळे दोघांना बोलवायला आले होते. तर काव्या म्हणते, अच्छा चला, असं म्हणून ती एकदम गडबडीने बाहेरच जाते. तर पार्थ आता नंदिनीला विचारतो, नंदिनी, त्या ज्वेलर्सकडे परत जाऊन आलात का? तर नंदिनी सांगते, हारासाठी ना नाही गेले, कारण तिथे जाऊन आता काहीच उपयोग नाहीये पार्थ, आता दुसराच काहीतरी मार्ग शोधावा लागणार आहे. आता आईच्या सोबत मी तेच बोलत होते, त्यांना विचारलं मी, तुमच्याकडे हाराचा फोटो वगैरे काही आहे का? पण फोटो नाहीये म्हणाल्यात त्या. तर पार्थ सांगतो, नाही माझ्याकडे सुद्धा नाहीये, पण जीवाकडे असेल ना? तर नंदिनी सांगते, नाही नाही, त्यांच्याकडे जरी असला ना, तरी सुद्धा मी त्यांच्याकडे मागू नाही शकणार, उगाच डिवाचल्यासारखं होईल त्यांना. बघूया, आपण प्रयत्न करूया, काहीतरी मार्ग नक्कीच मिळेल. तर पार्थ सुद्धा म्हणतो, हो हो मिळेल, नक्की मिळेल. आणि म्हणतो, चला, ते तर बरं वाटलं की तुम्ही परत एकदा मैदानात उतरलात. तर नंदिनी म्हणते, हो हो ठीक आहे, तुम्ही येताय ना जेवायला? तर पार्थ सांगतो, हो येतो, मोबाईल घेतो. असं सांगून तो मोबाईल घ्यायला जात असतो. तर तेव्हा आता मोबाईल घेता घेता पार्थ ते काव्याचं जे त्याने स्केच काढलेलं असतं ते आपल्या हातामध्ये घेतो आणि बाजूला ठेवत असतो. तर नंदिनी आता ते स्केच बघते आणि तिला खूप आश्चर्य वाटतं आणि ती पुढे येते आणि 1 मिनिट असं म्हणून ते स्केच आपल्या हातामध्ये घेते. आणि ते स्केच बघून नंदिनी त्याला विचारते, अरे वा, पार्थ, तुम्ही हे स्केच तुम्ही काढलेलं आहे? तर पार्थ सांगतो, हो, आणि चित्रकलेत माझा हात धरत नाही कोणी. कसं झालेलं आहे स्केच, असं त्याने विचारल्यानंतर नंदिनी खूप खुश झालेली असते आणि म्हणते, कमाल कमाल झालेला आहे, एकदम छान काढलेला आहे तुम्ही. तर इतक्यातच बाहेरून काव्या आवाज देते, देशमुख चला जेवायला चला. तर पार्थ सुद्धा हो आलो आलो म्हणतो आणि तो बाहेर जातो. आणि तेव्हा नंदिनी सुद्धा बाहेर जात असते आणि परत ती थांबते आणि ते स्केच परत आपल्या हातामध्ये घेते आणि तिला आता एक बहुतेक छान अशी कल्पना सुचलेली आहे. तर आता इकडे त्यांनी वसू आणि रम्यामधला सीन दाखवलेला आहे. वसू रम्याला म्हणते, आपण एक काम करूयात रम्या, आज रात्री सगळे झोपले ना की आपण दोघी ना मानिनीच्या खोलीमध्ये जाऊ, तिचा मोबाईल शोधू आणि त्या मोबाईल मधून सुनीताचा नंबर मिळवू. एकदा का नंबर मिळाला की आपलं काम झालं. तर रम्या म्हणते, हो ही मस्त आयडिया आहे, तू नंबर काढून आण. तर वसू घाबरते, म्हणते, मी, अगं नाही नाही, मला नको त्या सगळ्या गोष्टीमध्ये ढकलूस तू, अजिबात नाही. तर रम्या तिला म्हणते, अगं आई, मागच्या वेळचं माझं फोनचं प्रकरण तू विसरली आहेस का? तर तेव्हा आता वसूला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस नंदिनीने रम्याला बाहेर सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं आणि ती सगळ्यांना सांगते, ही रम्या ना काव्याच्या फोनमध्ये चोरून काहीतरी बघत होती आणि त्यावेळेस तिने रम्याच्या कानाखाली सुद्धा मारलेलं असतं. तर वसूला आठवल्यानंतर ती म्हणते, हो बाई, नको नको, तू नको जाऊ, ते नंतर परत आणि ते थोबाडीत वगैरे प्रकरण नको, मी जाईन आपली. तर रम्या एकदम हळू आवाजात म्हणते, मी तसंही जाणारच नव्हते. तर आता वसू तिला ओरडू लागते, म्हणते, अगं काय म्हणालीस, काय म्हणालीस? तर रम्या म्हणते, मी एवढंच म्हणाले अगं की मी सुनीता हे नाव शोधून आणलेलं आहे ना, मग आता नंबर तू काढायचास आणि हे फायनल आहे, तू बघ कसा नंबर शोधायचा ते, मी फ्रेश होऊन येते, असं म्हणून ती आता तिथून सटकते. तर वसू आता घाबरू लागते आणि म्हणते, अरे देवा, आता कसा नंबर शोधू मी? नाही नाही, काहीतरी डोकं लढवायलाच लागणार आहे, पण काय करू? असं ती सर्व काही विचार करत असते आणि तिला सुद्धा आता युक्ती सुचते. तर आता इकडे बाहेर
नंदिनीला सुद्धा युक्ती सुचलेली असते आणि ती आता सगळ्यांना सांगते की आपण पेपरमध्ये जाहिरात द्यायची. तर तेव्हा मानेनी तिला विचारते, अगं काय म्हणतेस तू, पेपरमध्ये जाहिरात द्यायची? तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो, ज्वेलर्स जर आपल्याला त्यांचे पर्सनल डिटेल्स देणार नसतील तर मग आपण काय करायचं? दुसरा कुठला पर्याय सुद्धा नाहीये आपल्याकडे. आपण अशी जाहिरात देऊयात की ज्यांनी हा हार घेतलेला आहे त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्हाला त्या हाराबद्दल जरा बोलायचं आहे. तर काव्याला सुद्धा ती गोष्ट पटते आणि ती म्हणते, हो हो, ही आयडिया चांगली आहे. तर पार्थ सुद्धा म्हणतो, हो, आयडिया चांगली आहे आणि पॉझिटिव्ह विचार करतायत नंदिनी, ते सुद्धा चांगलं आहे. पण आपली जाहिरात स्पेसिफिक त्याच माणसापर्यंत पोहोचेल याची काय गॅरंटी? तर नंदिनी म्हणते, गॅरंटी तर कशाचीच देता येणार नाहीये पार्थ, पण माझं मन मला सांगते जे आपल्याला मनापासून हवं आहे ना ते कसंही करून आपल्यापर्यंत चालत येतच. आणि आपण ना फक्त न्यूजपेपर वरती अवलंबून नको राहायला. माझी एक मैत्रीण आहे, ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. आपण तिला सुद्धा हाराचा फोटो देऊयात, म्हणजे मग ती मीडियावरती पोस्ट करेल आणि त्याचा सुद्धा फायदाच होईल आपल्याला. तर मानिनी तिला आता म्हणते, अगं नंदिनी, तू म्हणतेस तसं पेपरामध्ये ऍड द्यायची किंवा ते सोशल मीडिया वगैरे, तर त्याच्यासाठी फोटो लागतील. आपल्याकडे फोटोज तर नाहीये ना नंदिनी. तर नंदिनी आता तिला सांगते, पण आई तुम्ही मला म्हणाल होतात ना की त्या हाराबद्दल सगळे काही डिटेल्स तुम्हाला माहिती आहेत. तर मानिनी म्हणते, हो, मी म्हणाले होते. तर नंदिनी म्हणते, मग तुम्ही फक्त ना त्या हाराचं वर्णन करा, आपण त्याचं स्केच करून पेपरला देऊयात. तर पार्थ विचारतो, हो, पण स्केच कोण काढणार? तर नंदिनी म्हणते, आता काव्याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी मिस्टर पार्थ देशमुख. तर असं तिने सांगितल्यानंतर मानिनी आणि काव्या तर छान हसतात. तर पार्थ विचारतो, मी? तर नंदिनी म्हणते, हो, तुम्हीच, कारण तुम्ही जे काव्याचं स्केच काढलं ना ते मी पाहिलं आणि मला ही आयडिया सुचली. आपण एक काम करूया, आई तुम्ही ना हाराचं छान वर्णन करा आणि पार्थ ना तसं स्केच काढतील आणि मग आपण ते पेपरमध्ये देऊयात. आता आपल्याकडे फक्त एवढा हा एकच मार्ग उरलेला आहे. तर काव्या सुद्धा आता एक्साइटेड होते आणि नंदिनीला म्हणते, हो ताई, तू काही काळजी करू नकोस, पार्थ असं स्केच काढतील ना की तो हार आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर पार्थ आता काव्याला विचारतो, एवढा विश्वास आहे का माझ्यावर? तर काव्या म्हणते, हो आहे, 100% कॉन्फिडन्स आहे मला. आणि तुमच्याबरोबर मानिनी काकूंच्या वरती सुद्धा मला कॉन्फिडन्स आहे की त्या अगदी चक्कल वर्णन सांगतील तुम्हाला त्या हाराचं, म्हणजे तुम्हाला स्केच काढणं सोपं जाईल. आणि मी काम करते, तुमचं स्केचबुक, पेन्सिल, इरेजर सगळं काही घेऊन येते, असं म्हणून ती धावत आता तिथून जाते. आणि तेव्हा आता नेमकं इकडे वरती वसू आणि रम्या त्या सगळ्यांच्याकडे बघू लागतात. तर वसू आता रम्याला विचारते, अगं रम्या, या सगळ्यांचं नक्की काय चाललंय, तुला काही कळतंय का? आणि मला तर काही तरी गडबड वाटते. तर रम्या तिला म्हणते, बघ आई, त्यांची गडबड बघून तू तुझी बडबड सुरू करू नकोस. आपलं टार्गेट काय आहे? मामीचा फोन. तर वसू म्हणते, हो, पण तो तर मिळाला तर पाहिजेच ना. तर रम्या आता तिला म्हणते, आई, मला वाटते ना हीच संधी आहे. तू एक काम कर, तू मामीच्या रूम मध्ये जाऊन फोन चेक कर, मी तोपर्यंत इथे लक्ष ठेवते, कोणालाही मामीच्या रूम कडे येऊ देत नाही. तर वसू तिला म्हणते, हो ठीक आहे, तू लक्ष ठेव, मी आलेच, असं म्हणून ती आता मानिनीच्या खोलीकडे जाऊ लागते. तर रम्या तिला इशारा करत असते आणि इकडे सगळ्यांच्या वरती ती लक्ष ठेवून असते. पण काव्या तर तिथून निघून गेलेली यांच्या लक्षातच नसतं. आणि आता इकडे काव्या लगेच स्केचबुक, इरेजर आणि पेन्सिल वगैरे घेऊन तिथं येते आणि पार्थला म्हणते, देशमुख, ऑल दी बेस्ट. तर पार्थ सुद्धा हो हो, थँक्यू, असं म्हणतो. आणि त्यानंतर आता मानिनीला तो म्हणतो, हा आई, मला आता वर्णन तू सांग. तर तेव्हा मानिनी सुद्धा आता पार्थला वर्णन सांगू लागते आणि हे सर्वजण आता या सगळ्यामध्ये गुंगलेले असतात आणि इकडून वरून रम्या त्यांच्यावरती लक्ष ठेवून असते. आणि आता त्याच वेळेला बरोबर इकडे वसू मानिनीच्या खोलीमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन ती दरवाजा आतमधून बंद करते आणि आता ती खोलीमध्ये मानिनीचा फोन शोधू लागते आणि ती पहिल्यांदा टेबलवरती तपासते, त्यानंतर ड्रॉवर उघडून बघते आणि त्यावेळेस आता इकडे पार्थ स्केच काढत असतो आणि मानिनी वर्णन सांगत असते. आणि इकडे आता वसू सगळीकडे फोन शोधून शोधून दमते आणि थोडी थांबते. तर तेव्हा पिलोच्या खाली तिला मानिनीचा मोबाईल दिसतो आणि तेव्हा ती लगेचच तो मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि ती म्हणते, सापडला, मला तर मानिनीचा फोन सापडला. आणि ती आता म्हणते की रम्याने काय नाव सांगितलं होतं तिच्या मैत्रिणीचं? हा, सुनीता, बरोबर, असं म्हणून ती आता सुनीताचा नंबर सर्च करू लागते आणि तेव्हा तिथे तर भरपूर सुनीतांचे नंबर असतात. तर वसू डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अरे देवा, मानिनीच्या आयुष्यामध्ये या किती सुनीता आहेत आणि आता कसं कळणार की त्या दिवशी नेमकी कुठली सुनीता घरी आली होती ते? असं म्हणून ती आता सर्व काही विचार करून गोंधळून गेलेली असते. आणि इकडे रम्या मात्र घाबरलेली असते. ती म्हणते, आई अजून बाहेर कशी काय नाही आली आणि काम झालं असेल ना, असं म्हणून तिला आता थोडंसं टेन्शन आलेलं असतं. तर आता इकडे पार्थ मानिनीने सांगितल्याप्रमाणे तो स्केच पूर्ण करतो
करतो आणि मानिनीला विचारतो, हे बघ कसं वाटतंय? तर मानिनी सांगते, हो छान आलेलं आहे. तर आता पार्थ विचारतो, पण आई या हाराच्या मधोमध काय होतं? तर मानिनी सांगते, हा असं गोलाकार डिझाईन होतं, पण त्याच्या आतमध्ये ना असं बारीक काहीतरी होतं. ते नेमकं मला आता म्हणजे सांगता येत नाहीये, कसं सांगू? तर नंदिनी विचारते, मोराचं डिझाइन होतं का आई? म्हणजे पूर्वी तशाच पद्धतीचे हार बनवून घ्यायचे. तर मानिनी सांगते, नाही मोर नक्की नव्हता. तर नंदिनी विचारते, मग एखादं फूल आजींच्या आवडीचं त्याचं त्यांनी डिझाइन करून घेतलं असेल? तर मानिनीच्या आता लक्षात येतं आणि ती म्हणते, हो मधोमध फूल होतं खरं, पण ते फूल नक्की कुठलं होतं ते आता मला जरासं आठवायला जड जातंय आणि थांबा मी आठवण्याचा प्रयत्न करते. तर काव्या मानिनीला म्हणते, ऐका ना काकू, आपण दरवर्षी जशी पूजा करणार होतो तशी तुम्ही आता यावर्षी सुद्धा करणार होतात. मग कुठल्या एखाद्या वर्षी तुम्ही त्या हाराचा फोटो काढला असेल तर, किंवा आजींचाच फोटो तो हार घातलेला तोही असू शकतो ना तुमच्या मोबाईलमध्ये, आणि प्रयत्न करायला काय हरकत आहे? असं ती विचारते. तर मानिनी म्हणते, हो मी नंदिनीला तेच म्हणाले, खरं मी कधी फोटो काढलेलाच नाहीये, पण तू म्हणतेस तसं प्रयत्न करायला काही हरकत नाही. कुठल्या तरी वर्षीचा फोटो असेल, तो हार चुकून दिसला, किंवा आईंचा एखादा जुना फोटो बघूया. तू माझा फोन घेऊन येशील का प्लीज? असं ती काव्याला विचारते. तर काव्या म्हणते, हो हो मी आणते, आलेच आलेच असं म्हणून ती लगेचच आता मानिनीच्या खोलीकडे जाते. आणि आता मानिनीच्या खोलीकडे तिला जात असलेलं बघून इकडे रम्या तर खूप घाबरते आणि ती मनात म्हणते, अरे बापरे, ही मामीच्या रूमकडे का चाललेली आहे? आता आई पकडली जाणार नाही ना? असं म्हणून आता तिला टेन्शन येतं. तर इकडे आता वसू बडबडत असते, जाऊ देत काहीतरी असू दे, मी आता हे नंबर सगळेच घेते. असं म्हणून ती आता एक एक नंबर आपल्या मोबाईलमध्ये कॉपी करू लागते. आणि आता इकडे तर बाहेर काव्या मानिनीच्या खोलीच्या दिशेने येत असते आणि तेव्हा वसू इकडे गडबडीने एक एक नंबर आपल्या मोबाईलमध्ये कॉपी करून घेत असते. आणि इतक्यातच आता काव्या मानिनीच्या खोलीच्या बाहेर येते आणि तेव्हा आतमध्ये वसूला कोणीतरी आल्याची चाहूल लागते. आणि ज्यावेळेस आता काव्या खोलीचा दरवाजा उघडते तेव्हा समोर तर कोणीच नसतं आणि वसू तेव्हा दरवाजाच्या आडोशाला उभारलेली असते. आणि आता काव्या आतमध्ये येते आणि ती सरळ सरळ असं पुढे जाते. तर तेव्हा वसू हळूच मागच्या बाजूने ती काव्याला न कळता तिथून सटकते. तर तेव्हा काव्या एकदमच मागे वळून बघते आणि तोपर्यंत वसू तिथून सटकलेली असते. तर त्यानंतर आता काव्या लगेच मानिनीचा फोन घेते आणि तिथून खाली जाते. तर पार्थ आता इकडे मानिनीला विचारत असतो, हे बघ आई, असं काही डिझाईन होतं का? तर तेव्हा मानिनी सांगत असते. इतक्यात आता काव्या फोन आणून तिच्या हातामध्ये देते. तर मानिनी आता तो फोन चेक करू लागते आणि ती फोन चेक करत असताना पार्थ लगेच विचारतो, सापडलं का? तर काव्या म्हणते, अहो आता तरी फोन दिलाय त्यांच्या हातामध्ये, थांबा ना जरा. तर पार्थ म्हणतो, हो पण वेळ नाहीये ना आपल्याकडे. तर नंदिनी सुद्धा म्हणते, हो वेळ तसा खरंच तर कमी आहे, कारण काही जरी झालं तर हे जीवांना कळायला नको. हा हार मिळवून मला त्यांना सरप्राईज द्यायचा आहे. तर पार्थ परत मानिनीला विचारतो, अगं आई सापडलं का हा फोटो? तर मानिनी म्हणते, बघ ना यामध्ये काहीच दिसत नाहीये. तर पार्थ सुद्धा म्हणतो, मला का आठवत नाहीये? आजीच्या हाराच्या मधोमध कुठलं फुल असेल? तर इतक्यातच चक्क आता तिथे जीवा मागून येतो आणि तो तिथूनच सांगतो, गुलाबाचं. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळेजण धक्क्याने त्याच्याकडे बघू लागतात. तर पार्थ लगेचच ते स्केच लपवतो आणि तेव्हा जीवा आता त्यांच्या दिशेने येऊ लागतो आणि नंदिनी उठून आता त्याच्याजवळ जाते आणि त्याला विचारते, आलात का तुम्ही? तर जीवा आता नंदिनीला विचारतो, हो मी आलो, पण तुम्ही आजीच्या हाराबद्दल डिस्कस करताय ना? तर नंदिनी आता त्याला खोटं बोलते, म्हणते नाही अजिबात नाही, आम्ही तर वेगळ्याच विषयावरती डिस्कस करत होतो. तुम्ही तुम्ही जा ना, फ्रेश व्हा, मी आलेच असं ती सांगते. तर जीवा सुद्धा आता तिचं ऐकतो आणि तो तिथून निघून जातो. तर मानिनी आता म्हणते, किती थकलेला आहे जीवा, मला असं त्याच्याकडे बघवत नाही." तर नंदिनी सांगते, आई तुम्ही नका काळजी करू, आता ते फ्रेश होऊन आले ना, मी त्यांना जेवायला देईन, बरं वाटेल त्यांना. तर काव्या तिला म्हणते, हो ताई, तू त्यांच्याबरोबर तू सुद्धा जेव, तू सुद्धा काही खाल्लेलं नाहीयेस. तर नंदिनी म्हणते, हो. आणि पार्थला ती म्हणते, पार्थ त्या हारामध्ये गुलाबाचा फोटो चित्र काढून तुम्ही मला तो फोटो पाठवाल का? मी ते जाहिरात करण्यासाठी टाकेन. तर पार्थ सुद्धा तिला हो असं सांगतो. तर आता नंदिनी तिथून निघून जाते. तर मानिनी म्हणते, देव करो आणि आपल्या या सगळ्या प्रयत्नांना यश मिळो. आणि आता यांचं हे सगळं काही इकडे चालू असतं आणि आता दुसरीकडे वसू धावत आपल्या खोलीमध्ये येते. तर तेव्हा रम्या गडबडीने तिला आतमध्ये घेते आणि ती गडबडीने विचारते, काय झालं, नंबर मिळाला का? तर तेव्हा वसू सांगते, अगं नंबर मिळाला, अगं नंबर्स मिळालेत, नंबर्स. म्हणजे मानिनीच्या फोनमध्ये 5-5 सुनीतांचे फोन नंबर्स आहेत. तर
रम्या तर डोक्याला हातच लावते आणि म्हणते, अरे देवा, 5-5 सुनीता. अगं मग यामध्ये आपल्याला हवी आहे ती सुनीता कशी करणार आपल्याला? तर वसू तिला सांगते, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे, ती जर आपण वापरली ना तर आपल्याला हवी ती सुनीता अशी मिळेल. तर रम्या म्हणते, अगं मग सांग ना पटकन. तर वसू तिला म्हणते, आता नाही, आता नाही. अगं रम्या, मला ना खूप झोप येते. माझं ना आत्ता कुठेतरी टेन्शन कमी झालेलं आहे. तर रम्या म्हणते, अगं हो, टेन्शन मला सुद्धा होतं. तू जेव्हा मामीच्या रूम मध्ये गेली होतीस तेव्हा. अगं तू रूम मध्ये गेलीस ना तेव्हा ती काव्या तुझ्या मागे मागे आली रूम मध्ये. मला वाटलं आता आपली चोरी पकडली जाते की काय आणि पुन्हा शिक्षा होते की काय. तर वसू सांगते, अगं रम्या, माझं नशीब माझ्या लक्षात आलं आणि मी पटकन दाराआड लपले आणि जशी काव्या रूम मध्ये गेली ना की मी निसटले तिथून. माझं नशीब तिने बघितलं नाही, नाहीतर पुन्हा तो युनिफॉर्म अंगावरती चढला असता. खरंच खरंच. तर रम्या म्हणते, अगं नाही नाही आई, मला तसं नाही पाहिजे. पण ही काव्या आहे ना ती सतत आपल्या वाटेत आडवी येणारी मांजर आहे. तिच्यामुळे ना असं माझं प्रेशर वाढतं आणि आता सुद्धा ना तिच्या टेन्शनमुळे ना मला कडकडून भूक लागली आहे आणि जेवायला काय आहे असं ती विचारते. तर वसू म्हणते, अगं काय असणार आहे त्या नंदिनीने केलेलं बोरिंग जेवण, दुसरं काय असणार आहे. आणि आता दुसरीकडे नंदिनी छान असं ताट वगैरे तयार करून जीवाला जेवायसाठी जेवण घेऊन येते आणि ती समोर बघते तर चक्क जीवा झोपलेला असतो आणि त्यानंतर ती थोडीशी उदास होते आणि एकदा त्या ताटाकडे आणि परत जीवाकडे बघू लागते आणि त्यानंतर ती आता ताट बाजूला ठेवते आणि जीवाच्या शेजारी बसते आणि त्यानंतर ती आता जीवाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला आता जीवाची खूप काळजी वाटत असते आणि ती त्याच्याकडे बघून स्माइल सुद्धा करत असते. इतक्यातच आता जीवा आपले डोळे उघडतो आणि तिच्याकडे बघतो तर नंदिनी लगेचच चटकन उठून बाजूला बसते आणि जीवा तर तिला विचारतो, तू हात का काढलास? अगं दिवसभर काम करून थकल्यानंतर बरं वाटत होतं, थोपट ना जरा. तर नंदिनी सांगते, हो थोपटेन मी, पण अगोदर खाऊन घ्या. तर जीवा सांगतो, नाही खरंच नको, मला भूक नाहीये आणि खूप झोप सुद्धा येतेय आणि उद्या खूप काम आहे. तर नंदिनी म्हणते, अहो जीवा, कामं होत राहतील, पण असं न खाऊन कसं चालेल? तुमची तब्येतच ठीक नाही राहिली तर तुमची सगळी कामं अडून राहतील. तर जीवा म्हणतो, नाही नाही, असं काही सुद्धा होणार नाहीये. इनफॅक्ट आता माझ्यामध्ये उठून बसायची ताकदच नाहीये. तर नंदिनी म्हणते, एवढंच ना, मग मी कशासाठी आहे? मी आहे ना तुमची ताकद. चला चला, उठा पटकन आणि मी तुमचं काही एक ऐकणार नाही, असं म्हणून ती त्याला तर उठून बसवतेच. तर जीवा तिला म्हणत असतो, अगं नंदिनी, असं काय करतेस? मला खरंच भूक नाहीये, मला कशाला उगीच हट्ट करतेस? तर नंदिनी त्याला धमकीच देते, म्हणते, जीवा, आता जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल. तर जीवा तिला विचारतो, कोणती पद्धत? तर नंदिनी म्हणते, मूल रुसलं ना की सगळ्या जगामधल्या आया जी पद्धत वापरतात ती पद्धत. असं म्हणून ती खाली बसते आणि जीवासाठी एक घास तयार करते आणि त्याच्यासमोर ती एक घास धरते आणि म्हणते, एक घास आईचा. तर आता तेव्हा जीवा आपलं तोंड काही उघडत नाही, पण त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस नंदिनी अशीच रुसलेली असते आणि तेव्हा जीवा तिला म्हणतो की, हे बघ, तू जर आता माझं ऐकलं नाहीस ना तर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल. तर तेव्हा नंदिनीने सुद्धा त्याला असंच विचारलेलं असतं. तर जीवा तिला सांगतो, मूल रुसलं की जगामधल्या सगळ्या आया जी पद्धत वापरतात ती पद्धत मी वापरणार आहे. असं म्हणून तो तिच्यासमोर एक घास आईचा असं म्हणून धरतो आणि नंदिनीने ते खाल्लेलं असतं. तर तेव्हा आता इकडे जीवा नाही नको असं नंदिनीला म्हणतो. तर नंदिनी लगेचच त्याला म्हणते, नाही, आईला नको कधी म्हणू नये, असं म्हणून ती हसते आणि त्याला खायला घालते. तर तेव्हा जीवा सुद्धा आता खाऊ लागतो. तर तेव्हा आता नंदिनी म्हणते, आता दुसरा घास पार्थ दादाचा, असं म्हणून ती त्याला दुसरा घास सुद्धा भरवते आणि त्यानंतर म्हणते, पुढचा घास पिहूचा. तर जीवा आता म्हणतो, नाही नाही नंदिनी, बास झाला आता. तर नंदिनी म्हणते, नाही नाही, असं कसं, खावंच लागेल तुम्हाला, असं म्हणून ती त्याला भरवतच असते आणि त्याला म्हणते, अहो अजून काव्याचा घास राहिलेला आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर जीवाला तर शॉकच बसतो आणि त्याच्या डोळ्यासमोरून एका झटक्यात काव्यासोबत घालवलेले सगळे क्षण जाऊ लागतात आणि तो आता एक सारखा नंदिनीकडे बघू लागतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, नंदिनी आता लिपस्टिकने आरशावरती एक स्माइली काढते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि ती जीवाला म्हणते, हे हसू तुम्ही गमावलेलं आहे जीवा आणि मला काहीही करून ते परत हवं आहे. तर जीवा तिला म्हणतो, मी इतक्या जणांचं हसू हिरावून घेतलेलं आहे की मला हसावंच नाही वाटत आणि तू आधीच्या जीवाला विसरून जा, असं सांगून तो आता तिथून निघून जातो आणि त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी असतं. तर नंदिनी सुद्धा आता पण घेते, म्हणते, आधीचा जीवा शोधल्याशिवाय ही नंदिनी सुद्धा गप्प बसणार नाही. तयार रहा मिस्टर पसारेवाला, चकाचक बाई इज ऑन. तर प्रेक्षकांनो, पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.